नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शपथविधी संदर्भातली. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात होणार असल्याचीही माहिती आहे. शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याचीही शक्यता आहे. आणि आझाद मैदानावरून अधिक अपडेट आपण घेत आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, कशी तयारी सुरू आहे मैदानावर? प्रणिता, आपण पाहतो की महायुतीचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडतो आहे. आणि आझाद मैदानाच्या आजूबाजूची दृश्य जर बघायची झाली तर संपूर्ण परिसर हा महायुतीचे जे पक्ष आहेत त्या पक्षाची जी चिन्ह आहेत त्या चिन्हाच्या झेंड्यांनी सजवण्यात आलेला आहे. शिवाय संपूर्ण परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. संपूर्ण आझाद मैदानामध्ये व्यवस्था मागच्या 4 दिवसापासून सुरू आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर भाजपचं जिथे जिथे सरकार आहे त्या राज्याचे म्हणजे जवळपास 22 राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, देशभरातले खासदार आणि अनेक मोठे नेते जे आहेत ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. देशभरातून अनेक साधू संत महंत सुद्धा यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि महायुतीचा हा ग्रँड असा स्वरूपाचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पार पडतो आहे आणि त्याची तयारी मागच्या 4 दिवसापासून सुरू आहे. देशभरातले मोठे नेते आझाद मैदानामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे. आणि आझाद मैदानाच्या आजूबाजूचं जिथे फेरीवाला क्षेत्र आहे किंवा स्टेशनच्या परिसरामध्ये जे फेरीवाले वगैरे बसतात त्यांना सुद्धा पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे. आणि ती चोख व्यवस्था मुंबई पोलिसांकडून मागच्या 3-4 दिवसापासून करण्यात आलेली होती. त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं. आणि आता आपण पाहतोय BMCच्या समोरची ही दृश्य आपण पाहतोय की डिवायडरच्या मधोमध महायुतीचे जे 3ही प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षांचे झेंडे हे संपूर्ण परिसरामध्ये लावल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अनेक बॅनर या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीकडून अजित पवार, त्याचबरोबर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी देखील माहिती मिळते आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स जो आहे तो काल संध्याकाळपर्यंत ठेवण्यात आलेला होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुद्धा होत होत्या. आज पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं कोणाकोणाची वर्णी लागणार, कारण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची शपथविधी तर होणारच आहे. मात्र त्या व्यतिरिक्त कुठले आमदार आज मंत्री म्हणून शपथ घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज संध्याकाळी हा सगळा जो शपथविधीचा सोहळा आहे तो मोठ्या दिमाखात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडणार आहे. आणि अगदी या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की महायुतीची तशी तयारी ही संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आहे. अनेक मोठे बॅनर या 3ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेले आहेत. महायुतीच्या या सगळ्या नेत्यांचे बॅनर, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागताचे सुद्धा बॅनर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आझाद मैदानचा हा सगळा परिसर महायुतीच्या झेंड्यांनी, त्यामुळे शपथविधी सोहळ्यावर आपलं लक्ष असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.